Hello friends, welcome back to our YouTube channel English Developers. Friends, in this video we are going to learn the topic 2.7 Advise Customers from 6th standard textbook. So friends, if you haven't subscribed to this channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So let's get started our video. Means advice customers म्हणजेच जाहिरातींचे सुज्ञ कस्टमर म्हणजे सुज्ञ वाइज म्हणजे सुज्ञ शाने कस्टमर्स म्हणजे ग्राहक व जाहिराती असतात. आपण टीव्ही वरती बघतो, पेपरला बघतो, बरेच ठिकाणी आपण जाहिराती बघत असतो. त्या जाहिरातींचे जे शहाणे ग्राहक कशा पद्धतीचे असू शकतात. 2.7 ॲडवाइस और ॲड मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट. वाइज म्हणजे शून्य शहाणे आणि कस्टमर्स म्हणजे ग्राहक. ॲडव्हर्टाइजमेंटचे वाइज कस्टमर्स शून्य शहाणे ग्राहक. यू मस्ट हॅव सीन ॲड्स मीन्स ॲडव्हर्टाइजमेंट दॅट इज ॲडव्हर्टाइजमेंट ऑन टीव्ही ॲट इन मेनी अदर प्लेसेस. तुम्ही टीव्ही आणि इतर अनेक ठिकाणी ॲड्स म्हणजेच जाहिराती पाहिलेल्या असतील. ॲडव्हर्टाइजमेंट्स आर given by owners of different companies to tell people about their products. जाहिराती वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकांनी लोकांना त्यांच्या उत्पादनाविषयी माहिती देण्याकरता दिलेल्या असतात. Their aims is to make people buy those products. त्यांचा उद्देश त्यांची उत्पादने लोकांना घ्यायला लावणे हा असतो. Advertisement are designed in such a way that people are impressed when they see them. जाहिराती अशा प्रकारे योजलेल्या किंवा बनवलेल्या असतात की त्या पाहताच लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील, प्रभावित इम्प्रेस होतील किंवा प्रभावित होतात. दे फील लाईक बाईंग द प्रोडक्ट. त्यांना ते उत्पादन विकत घ्यावेसे वाटते. दॅट इज व्हॉट द ओनर्स वॉन्ट. आणि हेच तर त्या कंपन्याच्या ओनरला म्हणजे मालकांना पाहिजे असते. बट इज द ॲडवाइस इन द ॲड्स ऑलवेज गुड फॉर यू. परंतु जाहिरातीमध्ये दिलेला सल्ला तुमच्यासाठी योग्य असतो का? यू मस्ट थिंक अबाउट इट केअरफुली. तुम्हाला त्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. यू मस्ट ॲक्ट लाईक अ वाईज कस्टमर and decide what to buy, how much to buy and what not to buy. म्हणजे तुम्ही एखाद्या सुज्ञ किंवा शहाण्या ग्राहकाप्रमाणे कृती केली पाहिजे आणि तुम्ही काय विकत घेतले पाहिजे, किती विकत घेतले पाहिजे आणि काय विकत घेऊ नये हे ठरवले पाहिजे तुम्ही स्वतःचे स्वतः. आपण पुढे तर बघा काही ॲडव्हर्टाइज दिले ते बघू आपण. बघा इथे दिलेलं एक ॲडव्हर्टाइज कशी बघा. व्हॉट द ॲड से. ही ॲड तुम्हाला काय सांगते बघा, पुढील जाहिरात काय सांगते तुम्हाला तर काय सांगते, फीलिंग हॅपी. इथे फीलिंग दिलेत भावना. फीलिंग हॅपी क्रिस्पी क्रंची, फीलिंग सॅड क्रिस्पी क्रंची किंवा फीलिंग टायर्ड क्रिस्पी क्रंची. इथे बा लॉस्ट द मॅच क्रिस्पी क्रंची, देन वोन द कप क्रिस्पी क्रंची किंवा डे अँड नाईट क्रिस्पी क्रंची, now and then crispy crunchy and for you and me crispy crunchy, every time crispy crunchy only for ₹5 get one pack free on 5. म्हणजे हे क्रिस्पी क्रंचीची ॲडव्हर्टाइज इथे दिलेली आहे. आता आपण याचं बघा पुढे बघूया का आपण. माय टीचर्स इज म्हणजेच माझे शिक्षक बघा काय सांगतात बघा, किंवा माझे शिक्षक सांगतात काय सांगतात की वी सी मेनी टाइप्स ऑफ चिप्स, वेफर्स अँड अदर स्नॅक्स इन द मार्केट. आपण बाजारात अनेक प्रकारच्या बटाट्याच्या काचऱ्या असतील, वेफर्स असतील आणि इतर फराळाचे पदार्थ पाहतो. वी गेट देम इन अट्रॅक्टिव्ह पॅकेट्स और पाउचेस. ते आपल्याला अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक पाकिटातून आणि थैल्यातून मिळतात. These snacks are usually fried foods that contains a lot of salt and spices. हे फराळाचे पदार्थ बहुधा भरपूर मीठ व मसाले असलेले किंवा तळलेले पदार्थ असतात. They are good to taste.
ते टेस्टसाठी चवीला खूप स्वीट असतात, म्हणजे छान असतात, गुड असतात, बट नॉट सो गुड फॉर युअर हेल्थ इफ यू ईट देम ऑल द टाइम. परंतु तुम्ही ते नेहमी खात राहिलात तर तुमच्या आरोग्याकरता ते चांगले नसतात. ग्रोविंग चिल्ड्रन्स नीड अ बॅलन्स अँड न्यूरिशिंग डाएट दॅट इन्क्लूड्स डिफरंट टाइप्स ऑफ कॅरल्स, पल्सेस, फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, मिल्क एक्सेट्रा. म्हणजे वाढीस लागलेल्या मुलांना संतुलित आणि पौष्टिक पोषक आहाराची गरज असते, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्ये, कडधान्य, ताज्या भाज्या, फळे, कठीण कवचाची फळे, सुकामेवा इत्यादी, दूध इत्यादींचा समावेश असतो. पुढे बघा बघा पॉइंटर्स. पॉइंटर्स मध्ये काय दिलं आहे? पहिला फर्स्ट दिलंय एनेक्ट द ॲडव्हर्टाइजमेंट. 7 चिल्ड्रन वेट इन डिफरंट places striking suitable pose as shown in the ad. The characters Crispy Crunchy comes in dancing. He goes near every children singing the words shown in the ad. He offers a Crispy Crunchy's piece to every child. The child eats it and begins to smile and clasps. At the end, the character faces the class, shows a big pack of Crispy Crunchy and the present the last few lines. म्हणजे बघा एकदा म्हणजे काय करायचं, जाहिरातीचा अभिनय करायचा आहे. तर काय करायचं आहे, 7 मुले निरनिराळ्या ठिकाणी जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे साजेशा आविर्भावात थांबतात. क्रिस्पी क्रंची हे पात्र नृत्य करीत येते. ते पात्र करणारा मुलगा जाहिरातीत दाखवलेले शब्द गात प्रत्येक मुलाकडे जातो. तो प्रत्येक मुलाला क्रिस्पी क्रंचीचा एक तुकडा देतो. तो मुलगा तो तुकडा खातो, स्मितहास्य करू लागतो व टाळ्या वाजवतो. अखेरीस ते पात्र वर्गासमोर येते. क्रिस्पी क्रंचीचे मोठे पाकिट सर्वांना दाखवते व जाहिरातीमधील शेवटच्या काही ओळी सादर करते. अशा प्रकारे तुम्ही वर्गामध्ये अशा प्रकारे सादर करू शकता. पुढचा ही बघा क्वेश्चन नंबर 2. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड. बघा तुम्ही जाहिरातीचे सादरीकरण पाहिल्यानंतर पुढील प्रश्नांची चर्चा करायची, आपल्याला डिस्कस करायचं म्हणजे चर्चा करायची आहे. जसा पहिला आहे बघा, पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डज द ॲड टेल यू. म्हणजे जाहिरात तुम्हाला काय सांगते? काय सांगते बघा जाहिरात आपल्याला? तर द ॲड टेल्स अस टू ईट क्रिस्पी क्रंची इन एनी मूड ॲट एनी टाइम अँड एव्हरी टाइम. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी टाइम्स इज द नेम क्रिस्पी क्रंची रिपीटेड इन द ॲड अँड व्हाय. जाहिरातीत क्रिस्पी क्रंची हे नाव किती वेळा पुन्हा पुन्हा आलेले आहे आणि का? आन्सर, द नेम इज रिपीटेड 9 times in the ad. It is done so to attract people to buy only crispy crunchy biscuits. Question number 3. What would happen if you never ate crispy crunchies? तुम्ही क्रिस्पी क्रंची केव्हाच खाल्ली नाही तर काय होईल? आन्सर, I would have good health if I never ate crispy crunchy. 4 number question, what would happen if you ate proper meals like rice and dal or dal roti? तुम्ही भात आणि वरण किंवा वरण चपाती असे योग्य जेवण खाल्ले तर काय होईल? If I ate proper meals like rice and dal or dal roti, I would become healthy. Question number 5. What would happen if you never ate fruits and vegetables? तुम्ही फळे आणि भाज्या कधीच खाल्ल्या नाहीत तर काय होऊ शकेल? Answer is, if you never ate fruits and vegetables, I would not get balance and nourishing diet. Now next question. Question number 3. Third question is, present the information in the box. My teacher says. Translate the box my teacher says into your mother tongue. म्हणजे बघा, माय टीचर सेज या चौकटीतील मजकुराचे तुमच्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे, जसं आपलं मराठीमध्ये केलं. काय आहे, आपण बाजारात अनेक प्रकारच्या बटाट्याच्या कचऱ्या किंवा वेपर्स आणि
इतर फराळाचे पदार्थ पाहतो ते आपल्याला आकर्षक पाकिटातून आणि थैल्यातून मिळतात. हे फराळाचे पदार्थ बहुधा भरपूर मीठ व मसाले असलेले तळलेले पदार्थ असतात. ते चवीला छान असतात, परंतु तुम्ही ते नेहमी खात राहिलात तर तुमच्या आरोग्याकरता ते चांगले नसतात. वाढीस लागलेल्या मुलांना संतुलित आणि पोषक आहाराची गरज असते, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची धान्य, कडधान्य, ताज्या भाज्या, फळे, कठीण कवचाची फळे, सुकामेवा, दूध इत्यादींचा समावेश असतो. अशा प्रकारे आपण त्याचं ट्रान्सलेशन करू शकतो. ही झालं पहिली ॲडव्हर्टाईज. आता पहा ही दुसरी ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. त्या ॲडव्हर्टाईजचं बघूया आपण काय दिलेलं आहे. व्हॉट द ॲड सेज. ही ॲड आपल्याला काय सांगते, काय सांगते बघा. दीदी दीदी लुक ॲट धिस. दीदी इकडे बघा. माय न्यू ड्रेस फॉर द पार्टी. व्हेअर इज युअर. तुमचा ड्रेस कुठे आहे. नो पार्टी फॉर मी. ती म्हणते दीदी काय म्हणते की ही पार्टी माझ्यासाठी नाही आहे. बिटिया राणी टॅप टॅप टॅप. माय न्यू शूज फॉर द पार्टी. वेअर आर युअर. तुझे कुठे आहेत शूज. बिटिया राणी काय म्हणते नो पार्टी फॉर मी. माझ्यासाठी पार्टी नाही आहे. आता आई त्याची आई बोलते. काय बोलते आई. बिटिया राणी टिंग 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 चूज न्यू बँगल्स फॉर द पार्टी. साठी नवीन बँगल्स घे. तर ती काय बोलते नो पार्टी फॉर मी. देन पुन्हा आई बोलते बा व्हॉट इज द मॅटर. काय झालं. वाय आर यू सॅड. तू का दुःखी आहेस. पुन्हा बा ती मुलगी बोलते माय स्किन इज सो डार्क. माझी बा स्किन कशी आहे. काळी आहे, डार्क आहे. आय फील सो बॅड. म्हणून मला वाईट वाटतं. नो पार्टी फॉर मी. म्हणून मला पार्टी नाही आहे. इज दॅट ऑल. डोंट वरी. हेच आहे का. तर डोंट वरी, काळजी करू नको. सॉल्व युअर प्रॉब्लेम विथ हेमगौरी और हेमागौरी. नाही तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हे बघा हेमागौरीची ती ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आता ही ॲडव्हर्टाइजमेंट काय सांगते बघा. याच्या क्वेश्चन आणि आन्सर आपण बघूया बघा. हेमागौरीची ॲडव्हर्टाईजची काय दिलं बघा. इथे 5 days टू फेअरनेस. 5 दिवसात फेअरनेस कसा येईल बघा. हे कसं दाखवलेलं आहे. ते अर्ध दाखवलेलं आहे आणि अर्धा भाग दाखवला आहे. हेमागौरी और विल मेक युअर स्किन शाईन. म्हणजे हेमागौरी बघा तुमची स्किन आहे ती शाईन करते. हेमागौरी आहे ती. देन बी फेअर ॲज अ फेरी विथ हेमागौरी. हेमागौरीचं बघा अगदी दाखवलं आहे. ₹10 ऑफ ऑन एव्हरी 100 grams ट्यूब और बॉटलवरती 10 रुपये ऑफ केलेले आहेत. आणि ऑफर क्लोज ऑन 1 एप्रिलला ती संपणार आहे. ही ॲडव्हर्टाईज आहे. आता बघूया आपण याचं टीचरचं काय सांगतात बघा. माय टीचर सेज काय बोलतात बघा. माय टीचर सेज. माय टीचर सेज. माय टीचर सेज म्हणजे माझे शिक्षक बोलतात. काय बोलतात बघा. माझे शिक्षक सांगतायत हू सेज ब्लॅक इज नॉट ब्युटिफुल. कोण म्हणते काळा रंग सुंदर नसतो. द कलर ऑफ युअर स्किन हॅज नथिंग टू डू विथ युअर ब्युटी. म्हणजे तुमच्या त्वचेचा रंगाचा तुमच्या सौंदर्याशी काहीही संबंध नसतो. इट्स मोर इम्पॉर्टंट टू बी healthy, neat and tidy if you want people to like your looks. म्हणजेच लोकांना तुमचे बोलणे किंवा दिसणे व्यक्तिमत्व आवडावे असे वाटत असेल तर तुम्ही आरोग्य संपन्न, नीटनेटके आणि व्यवस्थित असणे अधिक महत्त्वाचे आहे. यू शुड ईट वेल, एक्सरसाइज वेल, sleep well and drink enough water to get a healthy ग्लोविंग स्किन. निरोगी चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही व्यवस्थित खाल्ले पाहिजे, चांगला व्यायाम केला पाहिजे किंवा घेतला पाहिजे, स्वस्थ झोपले पाहिजे आणि पुरेसे पाणी प्यायले पाहिजे. नेव्हर फील बॅड अबाउट द कलर ऑफ युअर स्किन और युअर न्यूट्रल लुक्स और युअर नॅचरल लुक्स. म्हणजे तुमच्या त्वचेचा रंग किंवा तुमचे नैसर्गिक दिसणे याविषयी मुळीच वाईट वाटून घेऊ नका. बी केअरफुल वेन यू ट्राय फेअरनेस क्रीम. गोरे होण्याकरता क्रीम वापरताना काळजी घ्या. दे मे हॅव साईड इफेक्ट्स. त्या क्रीमचे कदाचित साईड इफेक्ट्स म्हणजे अनिष्ट परिणाम, दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचे आपण पॉइंटर्स बघूया. याचे
पॉइंटर्स काय आहे बघा. 1 नंबर पॉइंटर्स, enact the ad by playing the role of Didi and her relatives. One more child act as the salesman of Hemangori and presents the text given in the pink speech bubble. दीदी आणि तिचे नातेवाईक यांच्या भूमिका साकारत या जाहिरातीचा अभिनय करायचा आहे. एका मुलाने हेमागौरीच्या विक्रेत्याची भूमिका करावी आणि जाहिरातीमधील हेमागौरीचा परिणाम दाखवणाऱ्या चित्राखाली बोलणे सादर करावे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता, वर्गामध्ये करू शकता. पुढे बघूया बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन्स आफ्टर यू हॅव सीन द प्रेझेंटेशन ऑफ द ॲड. म्हणजे जाहिरातीचे सादरीकरण पाहिल्यावर पुढील प्रश्नाची चर्चा करायची वर्गात. कशी काय बघा. पहिला क्वेश्चन आहे, व्हाय डज दीदी से नो पार्टी फॉर मी. म्हणजे दीदी मला पार्टीला जायचे नाही असे का म्हणते. बिकॉज बघा आन्सर इज शी इज सॅड बिकॉज ऑफ हर डार्क स्किन. सेकंड क्वेश्चन, कॅन यू बिकेम फेअर इन 5 days. हाऊ लॉंग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट. तुम्ही 5 दिवसात गोरे होऊ शकता का. क्रीमचा परिणाम किती काळ टिकू शकतो. Answer is nobody can become fair in 5 days. The effect of the cream lasts for a short time. Question number 3, will you love your brother or sister only if he or she is fair. म्हणजे तुमचा भाऊ किंवा बहीण गोरे असतील तरच तुम्ही त्याच्यावर प्रेम करता का. Answer is no. Whatever his hers color of the skin, I'll love him or her. Question number 4, think of the people you like. Do you like them because they have a fair skin or because of some other qualities? List those qualities. म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या लोकांचा विचार करा. तुम्हाला ते त्यांची त्वचा गोरी आहे म्हणून आवडतात का की त्यांची काहीतरी इतर गुणविशेषामुळे आवडतात. त्या गुणविशेषांची यादी करायची आहे इथे आपल्याला. तर आन्सर आहे बघा, आय लाईक देम. मला ते आवडतं. आय लाईक देम नॉट बिकॉज ऑफ देअर फेअर स्किन बट बिकॉज ऑफ देअर गुड क्वालिटीजमुळे ते आवडतात. तर कलरमुळे नव्हे. देअर गुड हेल्थ, नीट अँड टायडी लाईफस्टाईल, लव गुड बिहेवियर अँड द क्वालिटीज दॅट आय लव. ते या पद्धतीने आपण त्याचे क्वेश्चनचे आन्सर लिहू शकतो.